कसं काय शिरपूरकर, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग. तर मित्रांनो, आज सकाळी थोडा लवकर उठलेलो आहे, कारण की आज आहे आपला पेपर, ते बी फायनल पेपर. तर फायनल पेपरच्या दिवशी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत मी निघालोय मंदिराकडे, कारण की पेपरामध्ये चांगले मार्क्स आपल्याला हवे. देवाला सांगितलं, म्हटलं बाप्पा थोडा पाव म्हटलं मला, आणि थोडंसं डोक्यात आपलं काही घुसू दे. घरी आलो, सेटअप म्हणजे आपला लॅपटॉप ओपन केला आणि अभ्यासाला बसलो. अभ्यासाला बसलो तेवढ्यात आपला आई वडिलांचं प्रेम, ते प्रेम आपण खाऊन ग्रहण करून परत अभ्यासाला बसू म्हटलं, मग काही चित्तच लागे ना आपलं. शटडाऊन केलं, निघालो कॉलेजसाठी. पण घरचे कुठे कॉलेजला जाऊ देणार आहे. घरचे म्हणे कॉलेजला नंतर जा, पहिले कामं कर घरातले. घरातले कामं म्हणजे गोंटी घेतली आणि वरती चढवली. कारण की आज आहे गहू वाळत घालायचा दिवस. म्हणजे आता उन्हाळा चालू झालाय, तर घरचे आता सगळेच कामं करतील. हे कामं झाल्यानंतर मी निघालो कॉलेजसाठी. कॉलेजला जाण्याआधी थोडंसं फ्लेक्स वगैरे केला, आणि त्याच्या आधी आपण घेतला एक नमस्कार करून आई वडिलांना. कारण की देवासोबत सोबत आपल्या घरच्या देवांचा बी आपला आशीर्वाद पाहिजे, कारण की पेपरात चांगले मार्क पडायला पाहिजे. घरच्या देवांचा पाय पडून मी निघालो कॉलेजसाठी. कॉलेजला गेलो आणि डायरेक्ट गेलो लायब्ररीत, कारण की जे काही आहे ते इथंच आहे. लायब्ररीत अभ्यास झाल्यानंतर मी आलो खाली आपल्या मित्राला पाहायला, आणि भाऊचा बी अभ्यास जोरात चालू आहे. भाऊ अभ्यास करतो, मी याला विचारलं, म्हटलं भाऊ अभ्यास कसं चालू आहे. बाप्पा चालू आहे म्हणे. बापरे. थोडीशी कॉम्पिटिशन खेळल्या गेल्यानंतर सगळ्यांना ऑल द बेस्ट बोललो. ऑल द बेस्ट बोलले गेल्यानंतर खाली आलो, तर आपला पेपर एकदम भारी गेला होता, कारण की सगळे एमसीक्यू करेक्ट होते. आपल्याला पेपरात चांगले मार्क पडले, आणि भाऊचं काही काहीतरी पर्सनल मॅटर झाले. भाऊचं मॅटर पाहिलं गेल्यानंतर मी गेलो घरी. घरी आलो तर बेकार ऊन होतं. घरी आल्यावर कूलर पाहिला आणि घेतला तणगवून. म्हटलं आज गेला ठाकूर. ठाकूर जसा उठला तसं घरच्यांनी लावलं काम. म्हणे चल वरती गोंट्या आण खाली. तर चला, आपल्याला काय काम धंदे. तर गेलो परत वरती आलो आणि पाहिलं काहीतरी तिथे चिमण्या होते. चिमण्यांना इग्नोर करत मी घेतलं हातात काम, म्हणजे गोंटी घेतली खांद्यावर आणि आलो खाली आलो तर काय सगळ्या गोंट्या ऑलरेडी होत्या, मी फक्त एकच गोंटी आणली. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जय कानादेश, जय महाराष्ट्र.